उदास बिचारे वेच करे उदास विचार उदास उदास विचारे विचार बिचारे बेसकारी बेसकारी उत्तम चिगती काय गोड साले काय गोड अभंग जोडून या धन का करुणाशा आयुष्याचा नका करुणाशा आयुष्या नका करुणाशा आयुष्याचा नका करुणाशा आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे
कैलास महाराज वा काय गोड शब्द आहेत आयुष्याचा आपुली अहिता कैलास महाराज वा नैवेद्य कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबकी मिठाई माझी अबकी मिठाई माझी अबकी मिठाई माझी अबकी मिठाई माझी अबकी मिठाई झाला माझा हरी अवघा झाला रे माझा हरी उसका जर रता अरे याच अवघा
बिरादार महाराज, कैलास महाराज, ओंकार महाराज, वैभव महाराज, काय काय मंडळी मिळाली तर संपूर्ण असं वाटतंय. एक एक चाल, एक एक कथा, एक एक चाल, एक एक कथा. काय सुंदर आहे महाराज. चला, धन्य त्याची माता. सावता महाराजाला धन्यता नाही, मंदिरातला देव घरी आणलाय. हो, नैष्कर्म्य सिद्धीचा सिद्धांत दिलाय, कर्म सिद्धांत दिलाय. बा मंदिरात जाता जाता मंदिरातला देव तुम्हाला घरी आणता येतो. शेतात काम करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तर विश्वाचा मालक तुमच्या घरी येतो. हा सिद्धांत देणारे सावता महाराज. पण त्यांना धन्यता नाही. धन्य माता पिता तयाची या फुलिया हिता, जो अशी जागता, जो असा कोणी जागा आहे त्याच्या माय बापाला धन्यता आहे. चला, खरं सांगू, तुम्ही सगळे चांगले ऐकणार आहेत म्हणून सांगतो. कितीही चांगलं काम करा, तुमच्या आई वडिलाच्याच नावानं बिल पडतं. किती मोठे व्हा, आई वडिलालाच धन्यता मिळते. महाराज एवढा चांगला कार्यक्रम ठेवला या सगळ्या शेलार परिवारानं, तुम्हाला धन्यता नाहीच आहे. धन्य माता, धन्य माता, धन्य पिता. या मायबापानं तुम्हाला संस्कार देऊन इतकं श्री. किती नम्र माणसं आहेत महाराज. 40 एकरचा माणूस आमच्याकडे रामराम घालत नाही, असं चालतं, बोलतच नाही तो. हो, नोकरीला असलेला तर रामराम नाही, कीर्तन नाही, भजन नाही. ते फक्त तुमच्या नाशिक जिल्ह्यात बरं का, सिन्नर तालुक्यात. वा, काय माणसं आहेत महाराज. आता मी नेहमी येतो ना तुमच्या भागात, खूप श्रीमंत आहेत पण नम्र आहेत महाराज. हात जोडून आहेत महाराज. सांगा काय सेवा आहे महाराज. बोला, कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, नामस्मरणामध्ये दंग राहतात. 40 एकर जमीन या मायबापानं घेतली हो लेकरांसाठी. किती कष्टाळू माय असेल महाराज. आजही तिचा तो चेहरा, आजही त्या बापाचा चेहरा त्या मुलांच्या डोळ्यासमोरून जात नाही. आज एवढा समाज जमला आहे. 2 तास झाले ओंकार महाराज, कैलास महाराज, शिवाजी महाराज गात आहेत, अक्रूर महाराज बोलतोय. एक एक कथा ऐकताना तुमचं हृदय भरून येतं आहे. एवढं छान कीर्तन चाललं आहे. पण या सगळ्यामध्ये त्या 2 मुलांना, नातवंडांना, त्यांचा बाप इकून येईल का, आमची आई इकून येईल का, याच्यामध्ये आमची आई दिसेल का, आमचा बाप दिसेल का, असंच त्यांचं मन म्हणत असतं महाराज. तुमची फार आठवण येते बाबा, नयनी आश्रू येते बाबा. मायबापाची आठवण येत असते महाराज. ज्याला आई नाही त्याला विचारा, ज्याला बाप नाही त्याला विचारा. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस खुरपण करून, अर्धा एकर, 2 बिघ्या, 1 बिघ्या, दिवसभर खुरपण करते. फाटलेलं लुगडं घालते. 2 ठिकाणी बांधून तुम्हाला मला आई 10-5 रुपये कमवून शाळेमध्ये घालते. आज ही मुलं नोकरीला आहेत, नातवंड किती चांगल्या चांगल्या पदावर आहेत. आमच्या शंकर भाऊनं ही सेवा आमच्या पदरामध्ये घातली. फार गोड परिवार आहे हा शेलार परिवार. पण खरं सांगू, आज ते सगळे नोकरीला आहेत, समाजाला धरून आहेत. त्याला एकमेव कारण आहे महाराज, धन्य माता पिता तयाची आहे. त्यांचे मायबाप संस्कार देणारे आहेत. धर्मकीर्तन केलं पाहिजे, गरिबांना सांभाळलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे सांगणारे मायबाप असतात. ज्याला आई नाही त्याला विचारा गड्या. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोक काय. त्याला आई नाही ना सुनील बाबू, त्याला विचारा आईचं दुःख. कोणत्याही कोपऱ्यातून आईसारखं कोणी नसतं महाराज. मी आता पिंपळगाव बसवंतला कीर्तनाला गेलो. भाऊ आमचे अरुण भाऊ बसले आणि त्या पिंपळगाव बसवंतला जागर काल्याचं कीर्तन आमचा गणेश होता आणि कीर्तन केलं बरं का. आणि कीर्तन जागरचं केलं. काला होता सकाळी, रात्री मुक्काम पडला आमचा. शिवाजी महाराज तुम्ही आता तिथं सप्त्याला आहेत दीक्षेला, जवळच तिथं गाव येते, तिथं मुक्काम केला आम्ही. ते मुक्काम केल्यावर सकाळी थोडं फिरायला गेलो. उठल्यावर तर ते नाना पाटील त्या गावचे सरपंच आहेत, त्यांनी आमच्या हाताला धरलं आणि 2-4 द्राक्षाच्या बागा वगैरे असं फिरून आणलं. तर एका द्राक्षाच्या बागात एक म्हातारी माय बसली होती, रडत होती, दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते.
आणि केस आहेत ना, केस तिच्या सबसे बड़ी है माँ।